रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपलं स्वागत करते. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. याच मायबाप विठ्ठलाला भेटण्याची आस मनात ठेवून ही पावलं पंढरपूरची वाट चालतायत. हरिभक्तीच्या हिरवाईत नटली दिवे घाटातली नागमोडी वाट. पाहुनी मन हरखून गेले माऊलींच्या पालखीचा थाट. आज सकाळी पुणेकरांचा 2 दिवसांचा पाहुणचार घेतल्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे रवाना झाली आहे. माऊलींच्या पालखीसोबत असंख्य पुणेकर वारीमध्ये सहभागी झालेत. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात वारकरी पालखीमध्ये तल्लीन झालेत. सर्वात खडतर असा दिवे घाट आता पार केला जाणार आहे. भेटी लागे जीवा लागलेसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने आज लोणी काळभोरकडे प्रस्थान केलाय. 2 दिवस पुण्यामध्ये मुक्काम केल्यानंतर तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तुकोबांच्या पालखीसोबत देखील लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीची आस मनात ठेवून चालतायत. दिवे घाटातील पालखी मार्गावर कलाकार भूषण खंडाळे यांनी खास TV9 साठी रांगोळी काढली आहे. रांगोळीच्या माध्यमातून TV9 मराठीचा लोगो साकारत TV9 मराठी एकमेव वारीच्या वाटेवर अशा आशयाची रांगोळी साकारली आहे. मूळचा पुण्यातील भोसरी येथील असलेला भूषण हा गेल्या 11 वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर अशी वारी करतोय आणि या दरम्यान वारीमध्ये रांगोळी काढत कलेच्या माध्यमातून वारीमध्ये सेवा देण्याचं काम तो करतोय. इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्याच्या या कलेची नोंद झाली आहे. दरम्यान या दिवे घाटाच्या वारीच्या मार्गावर TV9 मराठी चॅनल महाराष्ट्राच्या हितासाठी करत असलेलं काम पाहून भूषण याने खास TV9 मराठीसाठी रांगोळीची कला सादर केली आहे. मी गेले 6 वर्षापासून रांगोळीची सेवा करतो. माझे संतोष आधारगे म्हणजे माझे मामा आणि मी मामा 30 वर्ष सेवा करतात. मग त्यांचीच परंपरा मी चालवतो आहे आणि त्यांची परंपरा चालवतो. आपण वेगळ्या लोक म्हणजे आता TV9चा हा लोगो काढण्याचा अर्थ असा आहे की आम्ही नेहमी TV ला पाहतो आणि संपूर्ण वारी झालीसारखी असं वाटतं. वारी संपूर्ण याच्यावर TV मध्ये दिसते आम्हाला. त्यामुळे मी यावर्षी हा लोगो काढलेला आहे आणि आमची आळंदी ते पंढरपूर सेवा असते. विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पायी वारी करतायत. त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि टीमही वारीत सहभागी झाली आहे. वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. सोबतच वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करत आहे. या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीसही दिली जातात. पोलीस आहेत ना, कधी कधी हास्यास्पद वाटतं. आपण त्यांना मामा म्हणून किंवा पांडू म्हणून, ते पांडू नाही, ते पांडुरंग आहेत. ऊन असो पाऊस असो, कारण मी बघतोय गेल्या 2 तासापासून ते तिथे उभे आहेत आणि शिस्त लावतात. तर अशा या राऊत दादांकडून या 2 पोरींचं कौतुक करण्याची मी त्यांना विनंती करतो. दादा तुम्ही वरती या, एकदा या लेकरांसाठी जोरदार टाळ्या. आनंद भरीन तिन्ही लोके, आनंद भरीन तिन्ही लोके, आनंद भरीन तिन्ही लोके, आनंद
गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा. TV9 हा चॅनल हा मराठी आम्ही गेल्या 3 वर्षापासून चॅनल हाच पाहतो आम्ही. एवढं म्हणजे त्याचा म्हणजे ताबडतोब अपडेट ब्युटी म्हणजे सगळं बघण्यासारखं एकदम एक नंबर चॅनल आहे महाराष्ट्रात, तर एक नंबर TV9 चॅनल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सह प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील सराला बेट येथील 200 वर्षांची परंपरा असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. श्रीरामपूरमध्ये शहरात पालखी आणि वारकरी दाखल होताच विविध ठिकाणी JCBच्या मदतीने वारकऱ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. तर थत्ते मैदानावर पार पडलेल्या रिंगण सोहळ्याने श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. नांदेडच्या कंधार येथील श्री संत साधू महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. या दिंडीला 300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विठ्ठल नामाचा गजर करत शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या दिंडीचं स्वागत करून वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटलाय. 14 दिवसांचा प्रवास करून ही दिंडी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. तर अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातून इतिहासात प्रथमच पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नगर तालुक्यात दाखल झाली. या पवित्र सोहळ्यामध्ये 40 दिंड्या आणि सुमारे 20,000 वारकरी सहभागी झाले. ज्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा अद्वितीय ग्रंथराज लिहिला आणि वाचला त्या पवित्र नेवासा भूमीतून ही पालखी प्रथमच पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. आळंदी नंतरचं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून नेवासा ओळखलं जात असल्यामुळे या वारीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झालंय. जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. मुक्ताबाईंच्या पालखीचं आज बीड शहरामध्ये आगमन झालं असून बीडकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलंय. बीड हे संत मुक्ताईंचा आजोळ असल्याने परंपरेप्रमाणे संत मुक्ताईंची पालखी 2 दिवस बीडमध्ये मुक्कामी असणार आहे. त्यानंतर या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. ब्रह्मांडीचे रूप साठविण्या डोळा जमतो हा मेळा चंद्रभागेतिरी. वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत. अगदी आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास विसावा घेतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी.